15 ऑगस्ट महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या. 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य. पीक पेरा नोंदणी आवश्यक. सामूहिक ना हरकत पत्राची अट तापदायक. कोणतेही शेतकरी राहणार नाही वंचित. नुकसान झाले तर 70,000वर शेतकऱ्यांना भरपाई देणार कोण? पीक विमा योजनेत यंदा 2.81 लाख शेतकऱ्यांनी घेतला नाही सहभाग. अकोला जिल्ह्यातील 5,85,000 शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य. हेक्टरी 5,000 रुपयांची मदत. संमती पत्रे करावी लागतील जमा. कपाशी व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000चे अनुदान. भाडगाव तालुका किमान 1,000ची भरपाई. याद्या बनवण्याचे काम सुरू. शेतकऱ्यांजवळील माल संपला. हरभरा 7,250 रुपयांवर गेला. वर्षभरात पहिल्यांदा उच्चांकी भाव. आवक कमी, मागणी वाढली. काळे झेंडे दाखवून नितेश राणेंचा निषेध. अकोल्यात पोलीस बॉईस संघटना आक्रमक. वादग्रस्त विधान केल्याने राणेंविरोधात घोषणाबाजी. पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना अटक. 50,000ची लाच घेताना कार्यालयातच रंगेहात पकडले. मुंबई एसीबीची कारवाई. शिष्यवृत्तीचे पैसे सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी वळवले. ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांचा शिंदे फडणवीसांवर गंभीर आरोप. पुण्यामध्ये मोबदल्या प्रकरणी न्यायालयाने पुन्हा फटकारले. 28 ऑगस्टपर्यंत वेळ. लाडकी बहीण योजनेवर बंदी घालण्याचा दिला होता इशारा. विधानसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी. मनोज जरांगेंसोबत तिसरी आघाडी स्थापन करणार. लवकरच बोलणी. संभाजीराजे छत्रपतींचा दावा. पीक विमा काढण्याकडे मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. अंतिम मुदत 5 दिवसांवर. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आवश्यक. दूध भेसळ रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करणार. अजामीनपात्र गुन्ह्यासाठी केंद्राला शिफारस करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. राहत्यात 46,822 शेतकऱ्यांना पीक विमा. सोयाबीन, मका पीक उत्पादकांचा समावेश. कापूस, सोयाबीन, मका, तुरीची लागवड 13% घटली. उत्पादन वाढणार का? जागतिक बाजाराने आधीच टेन्शन वाढवल्याने सोयाबीनची लागवड 1% वाढली तर कापसाची लागवड तब्बल 11% कमी झाली.